खंडणी प्रकरणातील आरोपीचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। विष्णू साठेच्या घरी झालेल्या बैठकीची सीसीटीव्ही दृश्य आपल्या हाती आली आहेत। बैठकीतच देशमुख हत्येचा कट रचला गेल्याची माहिती मिळते। सीसीटीव्हीत निलंबित पोलीस अधिकारी पाटीलही दिसतोय। बीड खंडणी प्रकरणातील सर्व आरोपीचा नवा सीसीटीव्ही समोर आलाय। 29 नोव्हेंबरला विष्णू साठेच्या घरी झालेल्या बैठकीचा हा सीसीटीव्ही असल्याची माहिती आहे। याच दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागणी केली असून इथंच संतोष देशमुख हत्येचा कट शिजल्याची ही माहिती आहे। सीसीटीव्ही मध्ये विष्णू साठे, वाल्मिक कराड, सुदर्शन गुले, कृष्ण आंधळे, बालाजी तांदळे, प्रतीक गुले हे सर्व आरोपी दिसत आहेत। विशेष म्हणजे निलंबित पोलीस अधिकारी पाटीलही या सीसीटीव्हीत दिसतोय। तर या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहूया। संतोष देशमुखांच्या हत्येचा सर्वात मोठा पुरावा। – 29 नोव्हेंबरला विष्णू साठेच्या ऑफिसमध्ये बैठक। देशमुखांच्या हत्येचा कट तिथं शिजल्याचा आरोप। हा व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ संतोष देशमुख हत्या प्रकरणातला महत्त्वाचा पुरावा आहे। हा व्हिडिओ आहे 29 नोव्हेंबर 2024 चा। याच दिवशी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी खंडणी प्रकरणासाठी विष्णू साठेच्या घरी बैठक घेतली होती। विष्णू साठेच्या घरच्या या सीसीटीव्ही मध्ये विष्णू साठे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे, बालाजी तांदळे, प्रतीक घुले हे सर्वच आरोपी दिसतात। हा व्हिडिओ या टोळीच्या काळ्या कारनाम्यांचा मोठा पुरावा असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला। की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आले, ही खूप चांगली गोष्ट झाली। आता मात्र कोणाला सोडता येणार नाही। नसते अर्ज करत होते, एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते। मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, एकाची जामीन होता कामा नये। जर जामीन झाली ना खंडणीतली किंवा खुनातल्या आरोपीची, देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते त्यांचा। यांना सुटू देऊ नका। आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला, खून पण केला आणि खंडण्या पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही, हे चॅलेंज आहे। म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं आहे। मुळा जाळा सकट उखडून टाका यांना। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या टोळीचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचं अधोरेखित झाल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला। याचा मुख्य सूत्रधार मंत्रिमंडळात असल्याचा आरोपही पटोलेंनी केला। सरकार वाचवण्यासाठी फडणवीस सरकार ज्या पद्धतीनं संतोष देशमुखाच्या मारेकऱ्यांना वाचवण्याचा जो प्रयत्न करतोय, मंत्रिमंडळामध्ये पण काही मंत्री त्याच्यामध्ये सहभागी आहेत, अशा पद्धतीचं चित्र असताना मंत्री समजा त्याच्यामध्ये सहभागी असतील तर या मंत्रिमंडळाच्या पूर्ण मानसिकतेच्या बद्दलची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला कळते। जनतेचा खून करवणं, त्याला त्यांच्या विरोधात आवाज करणाऱ्या लोकांना जीवे मारून टाकणं, या पद्धतीचं कृत्य या मंत्रिमंडळात बसलेल्या लोकांच्या माध्यमातून होत असेल ते हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे। वाल्मिक कराडचा हत्या प्रकरणात सहभाग आहे हे दाखवण्यासाठी हा सीसीटीव्ही मोठा पुरावा आहे। त्यामुळे या हत्येचा तपास जलद गतीने व्हावा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। जो आता सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलेला आहे किंवा सोशल मीडियावर जो आलेला आहे त्यावर या लोकप्रतिनिधी आहेत जे त्यांनी यावर ऍक्शन घेतली पाहिजे किंवा घ्यायला लावली पाहिजे आणि त्यातून पुढील तपास कसा गतीने होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात तो मी नव्हेच असा दावा करणाऱ्या वाल्मिक कराडचं पितळ या व्हिडिओमुळे उघड पडल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला। तो मी नव्हेच अमक टमक, तो मी नव्हेच एक पात्री होता ना, तसं तो मी नव्हेच म्हणणारच, पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे तुम्हाला दिसलं ना आता। त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही। मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळेच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत। अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत, हे सोटमुळं सापडलेली आहेत, आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत। त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारची माहिती। विष्णू साठेच्या घरी झालेल्या बैठकीला केजचे तत्कालीन पीआय राजेश पाटीलही उपस्थित होते। त्यामुळे खंडणी आणि खून प्रकरणात राजेश पाटील यांनाही सहआरोपी करण्याची मागणी धस यांनी केली आहे। पाटीलला सहआरोपी केलं पाहिजे या प्रकारामधला।
महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं, त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकरण, आवादा पवनचक्की खंडणी प्रकरण बीडच्या कोर्टात न चालवता मुंबईला चालवावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. विनंती तीच केली होती आणि आज नाही अनेक वेळा की हे जो प्रकारे हा तपास जो आहे तो मुंबईत हलवा, सगळ्यांना मुंबईच्या जेलमध्ये टाका, कारण तिथे जे फेवरेटिझम त्यांच्याबरोबर होतंय ते कुठेतरी मोठ्या प्रमाणावर होतंय. हे सगळे तपास चौकशी नीट होणार नाही. वाल्मिक कराडचा सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येशी संबंध नाही असा दावा करण्यात येत होता, पण हा दावा तकलादू असल्याचा अधोरेखित झालाय. या व्हिडिओमुळे वाल्मिक कराड पुरता अडकल्याचं स्पष्ट होऊ लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.